जय हिंद, जय महाराष्ट्र। रिक्षा चालक व टॅक्सी चालक यांच्या माहितीकरिता बोल बिंदास मराठी या चॅनलवरून मराठी शिकण्याकरिता व अनेक रस्त्याची माहिती, उड्डाण पूल किंवा जे घडणवळण होणार आहे त्याच्यावरती नवीन माहिती देण्यात येत आहे। मराठीतून ही माहिती देऊ इच्छितो। याचे कारण असे आहे की याच्यातून तुम्ही लक्षपूर्वक ऐका आणि मराठी पण शिका व माहिती पण घ्या। तर माहिती अशी आहे, गोरेगाव वेस्ट ते गोरेगाव ईस्ट हायवेवर मुरनाल ताई गोरे उड्डाण पूलचा भाग 6 जून 2026 आजपासून रहदारीकरिता लोकांच्या उपयोगासाठी जनतेच्या उपयोगासाठी मुंबई महापौर रितू तावडे यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे। उद्घाटन समारंभात मुंबई प्रदेश अध्यक्ष अमित साटमजी व अनेक दिग्गज नेते उपस्थित होते। मुंबई अनेक रस्ते नवीन चालू केलेले आहे। तर आपणास कळवण्यात येते की ज्या रिक्षा टॅक्सी चालकांना हे उड्डाण पुलाचे उद्घाटन झालेले आहे याच्याबद्दल अजून माहित नाही, तर त्या लोकांना माहिती करून त्याचा उपयोग करून घ्यावा यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे। आणि या व्हिडिओ बनवण्याचा मागचा तुम्हाला माहित झालं पाहिजे व मराठीत प्रत्येक वाक्य लक्षपूर्वक ऐका आणि मराठी पण शिका। म्हणजे मराठीतून हा व्हिडिओ बनवण्याचा अर्थ हे आहे की तुम्हाला मराठी कळली पाहिजे व माहिती सुद्धा झाली पाहिजे। तर अनेक रिक्षा टॅक्सी ड्रायव्हर यांना हे पुलाचे उद्घाटन झालेले आहे व रस्ता खुला झालेला आहे। तर याचा जनतेने लाभ घ्यावा, पॅसेंजरने व स्वतः रिक्षा टॅक्सी ड्रायव्हर चालकांनी याचा लाभ घ्यावा यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे। तर असेच नवीन माहिती करिता मी बोल बिंदास मराठी या चॅनलवरती व्हिडिओ बनवून आपल्याला मराठी शिकण्या
व माहिती करण्याकरता बनवत आहे. तर आपण लोक या व्हिडिओला अनेक रिक्षा टॅक्सी चालकांना माझा बोल बिंदास मराठी या चॅनलला सबस्क्राईब करून प्रत्येक रिक्षा चालकांना शेअर करा व त्याचा लाभ घ्या. मी प्रत्येक वेळा आपल्याला माहितीसाठी व्हिडिओ बनवत असतो. रिक्षा खास करून रिक्षा टैक्सी चालकांसाठी. तो अभी जो मैंने मराठी में जो आपको मालूम किया, माहिती किया, उसके बारे में आपको अब हिंदी में बता रहा हूँ कि मैंने मराठी में क्या बोला. काफ़ी सालों से 7-8 साल से मुरनाल ताई गोरे नाम से एक ब्रिज का काम गोरेगांव वेस्ट से गोरेगांव ईस्ट को हाईवे को जोड़ने वाला उसका काम रखड़ा हुआ था. तो अभी बीजेपी सरकार के बीजेपी प्रदेश अध्यक्ष अमित साटम जी और मुंबई महापौर रितु तावड़े, इन लोगों ने उसका बाकी का हिस्से का उद्घाटन किया और आम जनता के लिए उस ब्रिज को चालू किया. तो उस ब्रिज का फायदा उठाकर आप लोग आसानी से ट्रैवलिंग कर सकते हो, पैसेंजर को ले जा ला सकते हो और उसका फायदा ले सकते हो. तो अब वो मराठी में जो बताया तो उसी चीज को बाकी अलग अलग ढंग से भी कैसे कैसे वो बता सकते हैं. तो वो उसको थोडा ध्यान दो. रिक्षा चालक टॅक्सी चालक यांना अजून माहित नहीं, यानी कि मैं इसलिए वीडियो बना रहा है कि काफी लोगों को अभी वो ब्रिज का उद्घाटन हुआ है या रास्ता चालू हो गया है, इसका पता नहीं है, मालूम नहीं, माहित नहीं. अगर यही बात दुसरे शब्द में कळालेलं नाही, उद्घाटन समारंभ झालेला आहे ही बातमी कळालेली नाही, माहित नाही व ठाऊक नाही, अजून ठाऊक नाही. सर्वांना ब्रिज उद्घाटन झालेले आहे, रस्ता खुला झालेला आहे, हे ठाऊक नाही. देखो, माहित नाही, कळालेला नाही, ठाऊक नाही. तर हे इस टाइप से तीनों का अर्थ एक ही हो रहा है. जिनको मालूम नहीं है उनको मालूम करने के लिए ये वीडियो बनाया है. जिसको अभी कळालेला नहीं, जिसको अभी उसकी कल्पना नहीं है, तो उसको कल्पना देने के लिए ये वीडियो बनाया है. ज्याला ठाऊक नहीं बोले तो ठाऊक वही जैसा मालूम नहीं है. तो मराठी में मैं जो शब्दों को बोल रहा हूँ वो शब्दों पे ज़्यादातर से ध्यान दो. तो ये ब्रिज चालू हो गया है, आप लोग इस ब्रिज का उपयोग कर सकते हो. और जिन लोगों को पता नहीं है उन लोगों को ये वीडियो शेयर करो और उन लोग तक भी ये पहुँचाओ. और इसी तरह की नई नई मालूमात और उसी के साथ उसी से मराठी सीखने के लिए आसानी हो, इसलिए बोल बिंदास मराठी इस चैनल को सब्सक्राइब करो और अपने पास रखो, ताकि मैं और इसी तरह से जुड़े हुए जो भी आरटीओ के काम या जो भी कोई रास्ते बंद है, अभी ये तो चालू हुआ, कभी बारिश में बंद होने वाला रहेगा तो या कुछ हो गया तो वो भी बताऊंगा. तो इस तरह से आप लोग, और स्पेशल रिक्शा टैक्सी ड्राइवर्स के लिए ही ये स्पेशल है. बाकी और लोग भी ये मालूमात रखने के लिए ये वीडियो या ये चैनल सब्सक्राइब करके रख सकते हो. जैसे कि मुंबई में जो हॉकर्स है
फेरी वाले पात्र होकर से, वो लोग भी इस चैनल को सब्सक्राइब करके रखो। जो भी इंफॉर्मेशन रहेगी, जब से जो होने वाला रहेगा, इस बोल बिंदास मराठी चैनल पे आप लोगों को मिलेगी। तो जब तक के लिए जय हिंद, जय महाराष्ट्र।